सुरुवात करतोय. बातमी राजकीय आहे. ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीला दाखल झाल्या आहेत. सिल्वर ओकवर पवारांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीचे काही मंत्रीही सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. बाळासाहेब पाटील, मुंडे, आव्हाड हे या भेटीच्या दरम्यान उपस्थित राहणार आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. एकीकडे रिमझिम पावसाची सुरुवात असताना महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींनी मात्र आता वेग घेतलेला आहे. सिल्वर ओकवर आज शरद पवार यांची ममता बॅनर्जी या भेट घेणार आहेत. ही थेट दृश्य आपण बघतोय. ममता बॅनर्जी यांचा महाराष्ट्र दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातोय. अर्थात या दौऱ्यावर भाजपच्या नेत्यांनी टीका केली आहे. हिंसाचार आणि रोजगार पळवण्यासाठी हा दौरा नाही आहे ना, अशी आशिष शेलार यांनी टीका केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काल शिवसेनेकडून ममता बॅनर्जी यांचं स्वागत करण्यात आलं. मागच्या काही दिवसापासून भाजपला समांतर पर्याय म्हणून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाकडे पाहण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. जुई, थोड्याच वेळात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. सिल्वर ओकवरही भेट असेल. राष्ट्रवादीचे काही मंत्री दाखल झाले आहेत. काय अपडेट जुई? नक्कीच ऋषी, जर आपण आता पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी जे आहेत ममता बॅनर्जी सिल्वर ओक वरती दाखल झाले आहेत. शरद पवार त्यांची त्या भेट घेणार आहेत. त्यांचा सिल्वर ओक या बंगल्यावरती राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक नेते मंडळी जे इथे दाखल झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे ही भेट नक्कीच महत्वाची ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही नवीन बदल होण्याची शक्यता आहे का, असं देखील चर्चेला उधाण आलंय. कारण का त्यांच्या या भेटीमुळे अनेक तर्क वितर्कांना देखील उधाण आल्या. त्यामुळे चर्चेमधून आता नक्की काय बाहेर काय निष्पन्न होत आहे, महाराष्ट्र राजकारणामध्ये कुठले नवीन बदल होत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. ऋषी, नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता किती वेळात ममता बॅनर्जी दाखल होतील या संदर्भात काय अपडेट मिळत आहेत का? ऋषी, आता काही वेळापूर्वीच ममता बॅनर्जी ज्या सिल्वर ओक वरती दाखल झाल्या आहेत, त्या आतमध्ये गेल्या आहेत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी. त्यामुळे आता ही भेट नक्की किती काळ चालणार, नक्की त्यांच्यामध्ये कोणत्या राजकीय भेटीगाठीत नक्की राजकीय गोष्टी ज्या आहेत त्या आतमध्ये त्या बोलतील हे देखील पाहणं महत्वाचं. त्यामुळे ही भेट आता अजून किती काळ चालणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. कारण का आत्ताच थोड्या वेळापूर्वी जर आपण बघितलं तर ममता बॅनर्जी या दाखल झाल्या आहेत सिल्वर ओक वरती शरद पवार यांची भेट घेण्यासाठी. ऋषी, नक्कीच जुई, या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काही दिग्गज मंत्री आणि नेतेगण आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगू शकशील का? ऋषी, जसं आपण काल बघितलं तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची देखील ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. आणि आज राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या बंगल्याची भेट घेण्यासाठी. मात्र राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी आहेत ते देखील इथे दाखल झाले आहेत. मग ते हसन मुश्रीफ असो किंवा आपले जितेंद्र आव्हाड असो हे देखील इथे आल्याची शक्यता जी आहे ती दर्शवली जात आहे. त्यामुळे हे जे राष्ट्रवादीचे नेते मंडळी ते देखील इथे ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी ते दाखल झाले. त्यामुळे आज नक्की नेमका आतमध्ये काय चर्चा होते आणि काय निष्पन्न होते आपल्याला थोड्याच वेळामध्ये कळेल. जेव्हा त्या बाहेर येतील आणि आपल्या मीडियाशी संवाद साधतील की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ऋषी, नक्कीच धन्यवाद या माहितीबद्दल. आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. थेट अपडेट आपण जाणून घेतोय. ममता बॅनर्जी यांच्या या दौऱ्यानिमित्त सिल्वर ओकवर पवारांची आता भेट सुरू आहे. अर्थात मागच्या 2 दिवसापासून संपूर्णपणे ममता बॅनर्जी यांच्या या दौऱ्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात आता गरमागरमी सुरू झालेली आहे. काल शिवसेनेचे आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्यांची भेट असेल, सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन असेल आणि आज सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट असेल. अनेक महत्त्वाच्या गाठी भेटी आणि महत्त्वाची राजकीय समीकरणं या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ममता बॅनर्जी आपल्या या दौऱ्यात नेमकी काय घोषणा करतात आणि उद्योग निर्मिती आणि अर्थातच त्यांच्यावर जी महत्त्वाचा आक्षेप घेतला जातोय तो म्हणजे हिंसाचार आणि राजकीय घडामोडी या पार्श्वभूमीवर त्याही भाजपच्या या प्रश्नाला उत्तर देणार का किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट केवळ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नाही तर देश पातळीवर राजकारणासाठी फार महत्त्वाची मानली जाते. मागच्या काही दिवसात भाजपला एक समांतर पर्याय म्हणून ज्या पद्धतीनं विचार केला जातो आणि ममता बॅनर्जी यांनी गोवा असेल, महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेली भेट हीच या सगळ्या भेटीतली फार मोठी गोष्ट मानली जाते. शिवसेनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जय मराठा जय बांगला अशी त्यांनी साद घातली होती.
आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार तुळशीदास भोईटे सर जोडले जात आहेत. तुळशीदास भोईटे सर, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट होते आहे. राजकीय समीकरणं सगळीच महाराष्ट्राला लागू नसली किंवा सगळीच केंद्रीय पातळीवर जुळणारी असली किंवा नसली तरी या दोन मोठ्या व्यक्तित्वांची दोन भेट, कारण यांचा मूळ प्रवाह काँग्रेसमध्ये आहे, तृणमूल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अशा पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांचं एकत्र येणं हे अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचं मानलं जातं. संकेत म्हणून काय बघायचं, कसं बघायचं या भेटीकडे? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे इथे की ममता बॅनर्जी यांची राजकीय महत्वाकांक्षा ही राष्ट्रीय आहे. विशेषतः बंगालच्या निवडणुकीत, खरं तर बंगालच्या लढाईत त्यांनी ज्या पद्धतीनं एकतर्फी एक हाती यश मिळवलं, त्यानंतर त्यांची महत्वाकांक्षा अधिकच वाढलेली आहे. त्यांनी गोव्यात प्रवेशाचा प्रयत्न केला, त्यांनी ईशान्य भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकरित्या आता त्या मुंबई भेटीवर ज्या आल्यात त्यात त्यांनी शरद पवार यांची भेट घेणं याला एक वेगळं महत्व आहे. ऋषी, मला असं वाटतं की विशेषतः शरद पवार महाराष्ट्रातून राजकारण करत असले तरी त्यांचा राष्ट्रीय पातळीवरील संपर्क प्रत्येक राज्यातील त्यांची वेगवेगळ्या पक्षांमधील, म्हणजे पक्षविरहित, म्हणजे अगदी पक्षांच्या भिंती ओलांडून त्यांची स्वतःचा संपर्क आहे. त्यांचा स्वतःचा अनेक पक्षातील, अगदी फारुख अब्दुल्लांपासून आपण घेतलं तरी अगदी स्टॅलिनपर्यंत आपण दक्षिणेत जाऊ शकतो. म्हणजे थेट काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत त्यांचा जो पॅन इंडिया म्हणजे अखिल भारतीय स्तरावरचा संपर्क आहे, त्यातून त्यांचे जे अनुभव आलेले आहेत त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी नक्कीच करतील. अर्थात स्वतः शरद पवार हे सुद्धा आजही राष्ट्रीय राजकारणात तेवढाच त्यांना रस आहे, हे कधीही लपलेलं नाहीये, त्यांनीही त्याचा कधी इन्कार केलेला नाही. अर्थात जास्त पुढचं बोलणाऱ्या, म्हणजे की अगदी पंतप्रधान पदापर्यंत किंवा राष्ट्रपती पदासाठी त्यांचं नाव घेणाऱ्या स्वतःच्या समर्थकांना त्यांनी काही वेळा अगदी बजावलं असलं की किती खासदार ते लक्षात ठेवा वगैरे, तरी सुद्धा राजकारणात काहीही अशक्य नसतं हे लक्षात घेऊन ते सातत्यानं त्यांची राष्ट्रीय पातळीवरची सक्रियता आपण पाहिलेली आहे. त्यामुळे दोन नेते ज्यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या महत्वाकांक्षा आहेत त्यांच्या भेटीत आणि पुन्हा एक कॉमन अजेंडा लक्षात घेतला पाहिजे, तो आहे देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील आक्रमक भूमिकेचा. त्यातही ममता बॅनर्जी या जास्तच आक्रमकतेसाठी ओळखल्या जातात. त्यातही पुन्हा दुसरा एक मुद्दा, शरद पवार जरी काँग्रेस विना तिसऱ्या म्हणजे भाजपा विरोधी आघाडीचा आपण विचार करू शकत नाही असं म्हणत असले आणि ममता बॅनर्जी त्या बाबतीत अगदी काँग्रेसचीही स्पेस खाण्याचा प्रयत्न करत असल्या तरीही भाजपला विरोध किंवा भाजपाला भविष्यात ज्या निवडणुका येतील त्यावेळी कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न या दृष्टिकोनात या भेटीत नक्कीच चर्चा झाली असेल असं वाटतं. ऋषी, नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवर सर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होता की ज्या तऱ्हेनं मागच्या काही दिवसात ममता बॅनर्जी गोवा असेल, महाराष्ट्र असेल, अशा पद्धतीनं खरं तर या निवडणुका आज तृणमूल काँग्रेससाठी महत्त्वाच्या नसतीलही कदाचित, पण ज्या पद्धतीनं आपलं स्वतःचं अस्तित्व हे वेगवेगळ्या राज्यात आज ममता बॅनर्जी दाखवत आहेत, नक्कीच ही समीकरणं ही 2024साठी फार अतिशय संदर्भानं पाहावी लागतील आपल्याला. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसच्या बाबतीत म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी सुद्धा आता उत्तर प्रदेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूपच आक्रमकतेनं प्रयत्न करत आहेत. सातत्यानं ते आपल्या पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, जागवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यात एक जिवंतता, एक सहसा निर्माण व्हावी यासाठी खूप प्रयत्न चाललेले आहेत. पण तरी सुद्धा काँग्रेसच्या बाबतीत एक जे परसेप्शन भारतीय जनता पक्षाकडून गेल्या काही वर्षात तयार करून देण्यात आलं त्यातून त्यांना बाहेर निघण्यात वेळ जातो. त्यातही पुन्हा काँग्रेसचे जे दुधाचार्य बसलेले आहेत त्यांच्या तावडीतून काँग्रेसचं सोडून एका नव्या मार्गावर नेलं राहुल गांधी यांना अजूनही शक्य होत नाहीये. त्या काही प्रमाणात शक्य जरी होत असलं तरी पुरेसं शक्य होत नाहीये असं म्हणावं लागेल. तर त्या परिस्थितीत ममता बॅनर्जी या सातत्यानं एक वेगळा प्रयत्न करताना दिसतात की काँग्रेसला जमत नाहीये पण मी ते बंगालमध्ये करून दाखवलंय, हे मी तुमच्याकडे करून दाखवतो म्हणून त्या त्रिपुरात गेल्या. अर्थात आताच त्रिपुराच्या स्थानिक निवडणुका झाल्या त्यात त्यांना तेवढं काही यश मिळवता आलेलं जरी नसलं तरी गोव्यात जसं त्यांनी प्रयोग केला की काँग्रेसचे नेत्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना फोडलं आणि त्यांना थेट त्यांनी बंगालमधून राज्यसभेची खासदारकी दिली. म्हणजे त्या कुठंतरी इतर राज्यांमध्ये केवळ द्यायचं म्हणून जात नाहीये की ज्या पद्धतीनं मायावतींचा बसपा सर्व राज्यांमध्ये निवडणुका लढवून योग्य ते टक्केवारी मिळवून आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करतात, तसाही तो त्यांचा प्रयत्न केवळ तेवढ्यापुरता मर्यादित दिसत नाहीये. तर एखाद्या दुसऱ्या राज्यातील, त्यातही गोव्यासारख्या छोट्या राज्यातील काँग्रेस नेत्याला खासदारकी देणं बंगालमधून
याचा खूप मोठा अर्थ असा आहे की त्या गंभीरतेनं आपल्या अखिल भारतीय स्तरावरील राजकारणाला घेतात आहे, राष्ट्रीय राजकारणाला घेतात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. नक्कीच सर, एक महत्त्वाची गोष्ट गोव्याच्या या सगळ्या संदर्भानुसार, गोव्यात ज्यावेळी ममता बॅनर्जी यांचा दौरा होता त्यांनी विशेषत्वानं किनारपट्टीवर गेल्या, त्यांनी हिंदू देवालयांना भेटी दिल्या, त्यांनी एक विकासाचा मुद्दा मांडला आणि त्याच वेळेला त्यांनी मत्स्य संस्कृती जी पश्चिम बंगालची आहे ती गोव्याशी कनेक्ट करण्याचा एक सगळा विचार केला. महाराष्ट्रात आल्या, त्या सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली, त्यांनी आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांना भेट दिली, पवारांना भेट देत आहेत. असलेली प्रांतिक न सोडकून त्याच्यावर एक वर्कआउट करणं, अतिशय नियोजनपूर्वक किंवा असलेल्या स्पेसचा वापर करणं ही गोष्ट महत्त्वाची मानली जाते. गोव्याच्या दौऱ्याचा मी उल्लेख अशासाठी केला, गोव्यात ज्या ठिकाणी त्यांनी भेट दिली त्या दोन्ही बंदरांवर आजपर्यंत कुठलाही मोठा राजकीय पक्षाचा कुठलाही मोठा नेता गेला नव्हता. अशा पद्धतीनं ज्यावेळी काम बारीक पद्धतीनं होतं, ही एका मोठ्या राजकीय वाटचालीची चाऊल म्हणता येईल. राजकीय वाटचाल ती पुढे किती मोठी असेल ते आत्ताच सांगणं थोडं जरी अवघड असलं तरी एक नक्कीच सांगेन मी की त्या पुढचा दूरवरचा विचार करून ते आपल्या राजकीय पत्ते खेळतात असं म्हणतात तर काही त्यात म्हणजे त्याबद्दल संशय असू नये. एक बघा, दोन गोष्टी यात आहेत, तुम्ही जे सांगितलं त्यात तुमची निरीक्षणं खूप चांगली आहेत त्यातील ऋषी, की एक पहिलं म्हणजे त्याला मी दोन भागांमध्ये विभागतो. एक तर प्रादेशिकत्व, जे तृणमूल काँग्रेसचा बेस आहे बंगालमधला, तो त्यांना तो विस्तारात इतर राज्यांमधील प्रादेशिक भावनेला कुठेतरी हात घालण्याचा त्या प्रयत्न करण्यात दिसतात. जसं गोव्यात जाऊन त्यांनी माशांची आठवण काढणं आणि स्वाभाविक आहे, बंगाल आणि गोवा यांच्यात ती दोघांमधला एक तो कॉमन थ्रेड किंवा समान धागा आहेच आहे, त्याचा मानसिकतेचा तो भाग आहेच आहे. त्याचबरोबर हिंदू देवालयांना भेट देणं यामागचं तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं गुजरात निवडणूक गेली, जी गुजरातची विधानसभा निवडणूक झालेली, म्हणजे आपले दिवंगत राजीव सातव यांनी त्याची सूत्र हाताळलेली काँग्रेसच्या वतीनं, त्यावेळी राहुल गांधींवर टीका झालेली की त्यांनी टेम्पल रन गेम खेळला की काय वगैरे वगैरे. परंतु भारतीय जनता पक्षाला 100चा आकडा ओलांडण्यात थापा लागलेल्या ओलांडेपर्यंत हे आपण जर आठवलं तर कुठंतरी भारतीय जनता पक्ष, त्यांचे समर्थक, त्यांचे इतर हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या सोबत असलेल्या त्या ज्या पद्धतीनं काँग्रेस किंवा इतर स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या पक्षांना त्यांच्या धर्मनिरपेक्ष कसा छद्म धर्मनिरपेक्षता वाद आहे, तो कसा भंपक आहे हे सांगत त्यांना हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी राहुल गांधींनी जे केलं ते आता ममता बॅनर्जी वेगळ्या पद्धतीने करताना, अधिक स्पष्ट पद्धतीने करताना दिसत आहेत की बाबांनो, आम्हाला हिंदू धर्म, हिंदू परंपरा, हिंदू देवदेवता यांचं कसलंही काही वावगं नाही वाटत नाही. त्यात तिथं आम्ही जातो, आम्ही सुद्धा हिंदू आहोत. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की बंगाल निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्यांनी अशा प्रकारे कोणतीही लपवाछपवी केलेली नव्हती. अगदी थेटपणे त्यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा, बंगालच्या अस्मितेची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. एक आणखी प्रादेशिकत्वाच्या बाबतीतलं सांगावं लागेल की त्यांनी काल जी घोषणा दिली की जय बांगला जय मराठा, त्यातही त्यांना तेच अभिप्रेत असणार, एक वेगळा कनेक्ट. कारण बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र ही एक त्रिशूळ आहे या देशाचा, आपल्या देशाचा. इथं आक्रमक नेतृत्व, आक्रमक वृत्ती, देशासाठी वाटेल ते समर्पण करण्याची तयारी ठेवणारी मानसिकता म्हणजे मराठी, बंगाली आणि पंजाबी मानली जाते. त्या परिस्थितीत त्यांनी बंगाल जय बांगला जय मराठा म्हणणं, ज्यात महाराष्ट्रातील मराठी भावनेलाच कुठंतरी त्यांनी एक प्रकारे कुरवाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्याशी कनेक्ट स्वतःला करायचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच सर, एक तुम्ही आता प्रादेशिक हा शब्द वापरलात म्हणून एक प्रश्न निर्माण होतो. लुईझिन फॉलेरो, तृणमूलचे नवे गोव्याचे राज्यसभेचे खासदार, विशेषत्वानं ममता बॅनर्जी यांचा जर प्रादेशिक पक्ष पाहिला, त्यांचं प्रादेशिक राजकारण पाहिलं तर त्यांनी बंगालपुरता विचार न मर्यादित करता आता देशपातळीवर विचार सुरू केलेला आहे. त्या पद्धतीनं त्या पावले टाकतात. नेमकी ह्याच मर्यादा महाराष्ट्राला पडतात. महाराष्ट्रात झालं नाही अशातला भाग नाही. महाराष्ट्रातूनही पवारांनी संगमा असतील, केरळला असेल, हे प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. पण पक्षीय वाढ म्हणून या गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक पक्षांना आजपर्यंत जमत नाही, बंगालमध्ये तसाच एक प्रादेशिक पक्ष जो स्थानिक प्रांतिक अस्मिता म्हणून घेतो पण देशाच्या राजकारणात वेगवेगळ्या राज्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करतो, आज संघटन कौशल्य वाढवण्याची पावलं टाकतो. महाराष्ट्राच्या प्रांतिक पक्षांना ह्याच्यातनं काय शिकण्यासारखं आहे? एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की सातत्यानं दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष असतील किंवा आता बंगालमधील तृणमूल सारखा प्रादेशिक पक्ष असेल, या सर्वांच्या महत्वाकांक्षा या पुढच्या टप्प्यात राष्ट्रीय झालेल्या आपल्याला दिसतात.
म्हणजे तुम्हाला आठवण करून देतो ऋषी, की अगदी आपण त्यावेळी विद्यार्थी दशेत असो, त्यावेळी तेलुगू देशम जेव्हा स्थापन झाला आणि त्यांनी एन.टी. रामाराव यांच्या नेतृत्वाखाली आंध्रमध्ये एक प्रकारची राजकीय क्रांती घडवली. त्यानंतर पुढचा टप्पा कोणता आलेला, तर एन.टी. रामारावांनी तर फारच पुढचं पाऊल उचललं. त्यांनी भारत देशम या नावाचा एक पक्ष स्थापन करून अवघ्या भारतभरात राजकीय आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात त्या पलीकडे ते जाऊ शकले नव्हते. त्यानंतर आता तुम्ही शरद पवार यांचा उल्लेख केलात. आधी योग्य तुम्ही सांगितलं की ज्या पद्धतीने त्यांनी संगमा असतील, तारिक अनवर असतील यांना सोबत घेऊन राजकारणाचा प्रयत्न केला. अगदी राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या वेळी अमर अकबर अँथोनी अशी एक उल्लेख झाला होता, तो त्यामुळेच झाला होता. परंतु एक मर्यादा जी येते की शरद पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण करत असताना स्वाभाविकरित्या एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जेव्हा राष्ट्रीय पातळीवर राजकारण करू पाहता तर तुमच्याकडे त्या राज्यांमध्ये जाऊन त्या पद्धतीनं आक्रमकतेनं संघटना बांधणी करणारे आणि त्याचबरोबर तुमचा विचार तिथपर्यंत पोहोचवणारे, तुम्हाला तिकडच्या लोकांशी जोडणारे नेते लागतात. मला वाटतं संगमा यांचा जो प्रभाव होता, संगमा यांची जी एकदम कडवड भूमिका होती त्यावेळी विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरती सोनिया गांधींच्या, त्यानंतर कुठंतरी त्याला एक नक्कीच सर, अगदी म्हणजे हे जे मुद्दे आहेत हे प्रादेशिक राजकारणानं खरंच आता समजावून घेण्याची वेळ आली आहे. कारण तुमचं प्रादेशिकत्व हेच राष्ट्रीयत्वही होऊ शकतं. हे ममता बॅनर्जी यांचा दौरा हळूहळू आता आपल्याला सिद्ध करत चाललाय असं म्हणावं लागेल. तुर्तास धन्यवाद मोहिते सर या सगळ्या संवादाबद्दल.